गेल्या आठवड्यामध्ये बांगलादेशाने कांद्याची आयात बंदी खुली केल्यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये आता आपण आहोत। कांद्याच्या बाजारभावात किती रुपयांची वाढ झाली तर आपण पाहणार आहोत। या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो विक्रीसाठी आणलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये कांद्याचा जो सरासरी बाजारभाव होता तर तो 1400 ते 1500 रुपयांच्या जवळपास होता आणि आज रोजी बघितलं तर तोच बाजारभाव जो आहे तर तो मिळत आहे। त्याला कारण असं आहे की बांगलादेशाने जरी आयात बंदी खुली केलेली असेल मात्र ज्या पद्धतीने तेथील व्यापाऱ्यांना परवाना जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात दिला पाहिजे तसं न झाल्यामुळे बांगलादेशामध्ये भारतातून कांदा एकदम म्हणजे नाममात्र आयात होत आहे, निर्यात होत आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी कांद्याच्या बाजारभावावर या ठिकाणी कुठलीही वाढ झाल्याचं जे तर ते चित्र पाहायला मिळालेलं नाही आहे। गेल्या आठवड्यामध्ये जर बघितलं तर शनिवारी कांद्याला जो आहे तर तो 1700-1750 रुपये जास्तीत जास्त सरासरी 1400 ते 1500 रुपये होते आणि कमीत कमी 500 रुपये इतका बाजारभाव होता। आज रोजी जर बघितलं तर कांद्याला 1706 रुपये सरासरी जी तर ती 1512 रुपये आणि कमीत कमी 500 रुपये इतका बाजारभाव राहिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी नाराजगी दिसत आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।